बया मंगले, काय चहा नाश्ता द्यायचं काय मनात बिनात हाय का नाही तुझ्या? वंद्या का बाहेर जाऊन बसा की, झाला की देते. का ग, मी हिथं बसले तर तुला काय अडचण आहे? बसा की, कुणी अडवलंय? तुमचंच घर आहे, कुठं बी बसा. बरं झालं बाया, तुझ्या तोंडानच तू बोलली. या वाड्यातल्या लोकांसाठी एवढं राब राब राबले, पण कुणाला त्याची कदर नाही. आता ह्या डिंपलच्या लग्नाचंच बघ की, मला जर सांगितलं असतं तर 1000 पोरं हुडकली असती मी तिच्यासाठी. पण तिला बी नुसतं त्या डॉक्टरशीच लगीन करायचंय. मग काय वाईट आहे त्यात? अगं मंगले, तो डॉक्टर आहे ना, 1 नंबरचा लबाड माणूस आहे ना. आपली पोरगी काय रस्त्यावर पडली होय ग तेव्हा त्या हैवानाच्या गाड्यात बांधायला? जरा थांब, मी ना डिंपीसाठी एकदम भारी स्थळ बघून आणते बघ. अक्का लय झालं बर का, 2-4 दिवस आलात ना राहायला, राहा आणि जावा इथनं. उगाच आमच्या गोष्टीत ना खूपसू नका. डिंपलचं ठरलंय ती डॉक्टरांसंगच लगीन करणार आहे, आणि आमची बी इच्छा आहे. उगाच मोडता घालू नका. जरा चहा खारी खावा आणि उगाच लय विचार करू नका. व बाया, मला तरी काय करायचंय आता? तुम्ही ठरवलंय तुमचा रेडा गाबना करायचा तर करा, मला काय घेणं देणं नाही. आत्या ही धर छान खारी. ही बघा इथं ठेवलाय, सावकाश. डिंपल धर बाया, तू पण चहा खारी खाऊन घे. धर. तुला माहित आहे ना मी उपोषणाला बसली होती. डिंपे, तुझं उपोषण गेलं तिकडं खड्ड्यात. मी तुझं काय बी ऐकणार नाही. अगं इथं घरात बाप आजारी आहे तेवढं बास की, तू कशाला दुखणं वाढून घेती? धर खा. चला सगळं चला, या लवकर. आले का सगळं? या लवकर. हा आज आहे का नाही, आपण बोलून घेऊ, म्हणजे बोलूनच घेऊ. हा यासनी पण आत्ताच यायचं होतं, आता परत मला नाटक करायला लागणार. डिंपे धर खा की. मम्मी मी तुला फायनल सांगितलंय ना, मला नाही खायचंय. जोपर्यंत डॉक्टर लग्नाला तयार होत नाही ना, तोपर्यंत अन्नाचे एक कण खाणार नाही म्या. काय खाणार नाही म्हणजे? मंगलवहिनी डिंपलने काय बी खाल्लं नाही बाई? कालपासून माझ्या लेकीने काहीच खाल्लं नाही. तुम्ही बघा की वायझीला समजावून. अजिबात कुणी मला समजवायची गरज नाही. जे काय समजवायचंय ना डॉक्टरांनी समजवा. हे डिंपी, आम्ही तीच करायला नाही तर तो काळजी करू नको, आम्ही बोलतो डॉक्टरांशी. गावचा सरपंच या नात्यानं डिंपल मी तुला मदत करणार आणि डॉक्टरांना तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार करणार. तू फक्त तुझं प्रदूषण चालू ठेव, तुझं उपोषण चालू ठेव, बस. काय म्हणजे आज दिवसभर उपोषण करायला लागलं तर उद्या डायरेक्ट मला 4 खांद्यावरनं जावं लागल. आई शपथ, डिंपल मॅडम एवढी लोक तर तुमच्या पिक्चरला पण आली नव्हती, तेवढी उपोषणाला आली. काय उपयोग नाही, मला नाही वाटतं डॉक्टर हिच्या संग लग्न करतील. काय बाई, आजकालच्या पुढे आपल्या वेळ असं नव्हतं. हे तुमच्या वेळी गप्पा बस, आली मोठी शहाणी. तर इथं जमलेल्या गावातल्या माणसांनो, आज या ठिकाणी एक भयंकर समस्या निर्माण झालेली आहे या ठिकाणी, आणि ती समस्या सोडवली पाहिजे आपल्याला या ठिकाणी. आणि त्यासाठी आपण डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे त्या ठिकाणी, आणि त्यांना डिंपलशी लग्नासाठी तयार केलं पाहिजे या ठिकाणी. हो, म्हणजे ह्याच हे किती दिवस हे करत ठेवायचं? एखाद्याचं काय ते हे होऊन जाऊ द्या. अहो लग्नाचं घोंगड किती दिवस भिजत ठेवायचं?
काय ते एकदाच लग्न होऊनच जाऊ द्या. हे विंचा तुझे का नाही नांगीच ठेचली पाहिजे लगा. ही का तुला आधी सांगता येत नाही बाई? हा ह्याच ही त्याच ती काय सुधारणा झालंय मला. अरे पण ऐक की. अरे पण काय माझे काम करशील? मला लय भूक लागली. अहो पण तुम्ही हळू बोल. तुम्ही तर उपोषणाला बसलेत ना. अगो उपोषण गेलं खड्ड्यात. मी जाता काय खाल्लं नाही ना ते इथंच मरेल मी. ऐक मला काही पण आण खायला, म्हणजे वडापाव समोसा जे मिळेल द्या लवकर आणा. आणि ऐक कोणाला कळून देऊ नको तुम्हाला खायला आणते ते. गपचूप जा. हा पटकन. पप्पा उठा, खाऊन घ्या बरं. बस. नंतर तुम्हाला गोळ्या पण खायच्यात का नाही? टोन्या तू खाल्लं का बाळा? अहो म्या काय नंतर खाईन का आपण, पण तुम्ही आताच खाल्लो पाहिजे. हा अहो तुम्ही पेशंट आहे, वेळेवर जेवलं काही कसं पोट भरतं आणि मग नंतर गोळ्या पण खायचे तुम्हाला. टोन्या अरे ही कसला आवाज येतोय बाहेर? अरे मी मरायच्या आधी माझी सुख सभा घेतात का काय? नाही नाही त्यांना म्हणावं मला आधी डिंपलचं लगीन बघायचे मगच मारायचे रे. अहो पप्पा ही समधी माणसं दिदीसाठी जमल्या ती. तिला काय झालं? अहो ती उपोषणाला नाही का बसली, डॉक्टरांनी तिच्यावर लगीन करावं म्हणून. आता तुम्हाला सांगतो, जवळ डॉक्टर लग्नासाठी हो म्हणत नाहीत ना तोवर ती काय उपोषणावरनं उठायची नाही. नाही 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 डॉक्टर हो म्हणलं पाहिजे. डॉक्टरचं आणि टेम्पलचं लगीन झालं म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा आहे बघ. पप्पा अहो असं काय बोलताय तुम्ही? आणि जर असं बोलायचंय ना मग मी दीदीला जाऊन सांगतो की दीदी तू हे लगीन करू नको, थांबा. नाही नको थांब ना, असं नको रे, मला माझ्या टेम्पलचं लगीन बघायचं आहे. होय ना? अहो मग लवकर बरं, आपल्याला दीदीच्या लग्नात डान्स करायचे, डान्स. होय होय डॉक्टर आहे ना, तयार झाले ना तर बरं होईल. ते तयारच नाही झालं तर रे. तर या ठिकाणी आपल्या गावची वर्ल्ड फेमस हिरोईन डिंपल ही उपोषणाला बसलेली आहे. तर आता हे उपोषण तिथे एकटीच राहिलेलं नाहीये, तर सगळ्या गावाचं हे उपोषण झालेलं आहे. काय? अहो म्हणजे हिचं हे होईस तर आपण त्याचं ते करायचं काय? बेंचा आता जर का काय बोललास का नाही दातच पाणी तुझं एका भुकीतच. आता ह्याचं ही त्याचं ती कशात काय करशील काय सांगता येत नाही बघ. गबस काय बोलू नकोस. गबस म्हटलं का नाही? माझा तर फुल सपोर्ट आहे. जोपर्यंत डॉक्टरांचं डिंपलशी लग्न होत नाही ना तोपर्यंत मी दारूच पिणार नाही. म्हणजे तू दारू पिणारच आहेस? आई शपथ सगळे इथंच आहेत. आता कसं देऊ हे मी डिंपल मॅडमला? तर या ठिकाणी आपल्या बजानं आणखीन नाम्यानं डॉक्टरांशी बोलण्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे या ठिकाणी. हा मम्मी जाऊन आली. जंक चिंता चुको काय दे ना वडापाव भजी काय आणले दे.
हे काय? बिस्किटचा पुडा. अगं तुला वडापाव भजी यातलं काय मिळेल ते आणायला लावलं होतं ना. मॅडम हेच पहिलं भेटलं म्हणून हेच आणलं आणि माझ्याकडे पैसे पण कमी होते. मी काय म्हणते, खावा पटकन खावा, नाही तर येईल कोणीतरी पटकन. लयच भारी उपोषण चाललंय तुमच्या इकडं. मला माहित नव्हतं एवढं भारी तुमच्याकडे उपोषण असतं. हे तुला काय करायचंय ग? हे झुंकू चुकू अगं आवर ना तिच्या तोंडाला. हा एवढीशी पण बोलते की ती टमाटामा. चिनू कोणाला सांगायचं नाही हा? हाय का बाई, आता मला काय करायचंय? मी कशाला कोणाला सांगायचं जाती? पण ज्याचं त्याला कळायला नको का? ही तर लोक हिच्यासाठी जमली ती आणि ही बिस्किट खात बसल्या. मला काही चाडीबिडी करायला आवडत नाही, पण कुणी विचारलं तर तरी पण कुणाला सांगायचं नाही. तुला माझी शपथ आहे. ठीक आहे नाही सांगत, पण तुम्ही लय चुकीचं वागताय. मला अजिबात आवडलेलं नाहीये. चिनू गावातल्या लोकांनो, समजाच कळलंय ना नक्की आपल्याला काय करायचंय ते. मी पण डिंपलचा पगार वाढत नाही तर उपोषणाला बसणार. हे क्वार्टर पगार वाढवायसाठी नाही, लग्नासाठी उपोषण करते ती. ते दारू नाही पेल्यामुळे ते विसरल्यागत होते. क्वार्टर तुझे एक नाही बाटलीच फोडून टाकली पाहिजे बिना दारूचे. कुठं काय बोलावं कळतं का? गावातल्या लोकांनो, आज आपल्याला डॉक्टरांशी जे काय ती डायरेक्ट समोरासमोर बोलायचे. हा, आणि कुणी पण मोठ्या आवाजात बोलायचं नाही. असं आदिबीनं आदरानं हळू बोलायचं. हे आपली देव माणूस आहेत, ही कुणी पण इसरायचं नाही. जर का मोठ्या आवाजात कोणी काय बोललं का नाही, नरडीचा घोटच घेईन मी एका भकीतात. हा, चला भेटू आपण त्याला. अरे डॉक्टर चालली इकडं. भजा नाम्या सरपंच तुम्ही इथे बोला, काय काम काढलं? डॉक्टर तुम्ही जेवलाय का? हो डॉक्टर, बाबादांची तब्येत बरी आहे का आता? नाही, खंगली तब्येत त्यांची. काय माणूस होता, काय झालाय, भगवान झाली हो त्यांची अवस्था. हा नाही म्हणजे चालता फिरता बोलणारा माणूस असा खाटाला खिळून बसलाय, बरं वाटतं. हा नाही ना, अहो पाक मरणार टेकलेत ती. आणि मला तर वाटतंय तुम्हीच त्यांना मरणाच्या दारात बाहेर काढू शकता. हा काय ना हा 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 बजा बरोबर बोलतोय. आता डॉक्टर तुम्ही मदत नाही करणार तर कोण करणार ना? आणि तसं बी तुमचं आणि डिंपलचं लग्न ठरलं होतं, तर नवरा म्हणून दुसऱ्या मुलाचा कसा विचार करू शकते ना ती? तुम्हीच सांगा ना. आणि ते पण तुम्ही इथे असताना, तुमची बायको सोडून गेली असताना. डॉक्टर, मी दोघा जणांचं आयुष्य सुधरवू शकता बघा, डिंपलचं, बाबूदादांचं. तुम्ही लग्नाला नाही म्हणून. नाम्या अरे, पण मी तर संन्यासी आहे. हा संन्यासी, हेच मी नाम्याला म्हटलं, हे मुद्दा बरोबर आहे. हा, आणि मग त्यातनं आम्हाला असं कळलं की बघ कसं आहे, तुम्हाला कंगनी बाबांनी गावाची सेवा करायला इथं पाठवलंय आहे का नाही? आणि तुम्ही म्हणताय तुम्ही संन्यास घेतलाय, पण कंगनी बाबांनी तुम्हाला गावची सेवा करण्यासाठी पाठवलंय हे जास्त महत्वाचं आहे. आणि कसं आहे, बाबूदादांच्या मुलीशी म्हणजे डिंपलशी लग्न करणं ही गावची सेवाच आहे. त्याच्यामुळं तुम्ही लग्नाला नकार देऊ नका, लग्नाला हो म्हणा, करून टाका लग्न. होय डॉक्टर, आमच्या बी लय अपेक्षा आहे तुमच्याकडनं. या ठिकाणी मला असं वाटतंय की डॉक्टर तुम्ही डिंपलशी लग्न करावं.
माझ्या बाबूच्या लेकीच्या उपासनाच्या वेळेस जर जीव बिव गेला तर पोलीस झुडपून काढतील डॉक्टर. अरे डॉक्टर, तुम्ही आमचं देव माणूस आहे आणि देव माणूस कुणालाच हे देत नाही, म्हणजे कुणालाच त्रास देत नाही. तो सगळ्यांच्या आडी अडचणीला हे करून जातो, म्हणजे धावून जातो. म्हणून डॉक्टर तुम्ही लग्नाला ना नाही म्हणू नका. नाही डॉक्टर, तुम्ही आम्हाला तुमच्या बायकोचा राजस्थानचा पत्ता द्या किंवा इतर कुठलाही असेल तर तो द्या. आम्ही तिथे जाऊ, लग्नासाठी त्यांची लेखी परवानगी घेऊन परत येऊ. यांना कसं सांगू ती जिवंत नाहीये. हे सगळे माझ्या लग्नासाठी का पेटलेत हेच कळत नाहीये मला. आणि मला वाटत नाही मी लग्नाला होकार देईपर्यंत हे माझी पाठ सोडतील. कसा गुंडाळू हे सुद्धा कळत नाहीये. डॉक्टर, आमचं आयुष्यच बदलून जाईल व तुम्ही लग्नाला होकार दिलात तर. आणि माझ्या लेकीच्या आयुष्यात तर सोन होईल बघा. मला खरंच माफ करा. मी या गावची वाड्यातल्या माणसांची वाटेल तशी सेवा करायला तयार आहे, पण हे टिम्पलशी लग्न वगैरे मी नाही करू शकत. माफ करा. डॉक्टर, तुम्ही देव माणूस आहे डॉक्टर. बाबू दादा, नाही डॉक्टर, नाही, मी पाय नाही सोडणार डॉक्टर. माझ्याकडे जरा बघा, काय अवस्था झाली माझी डॉक्टर. डोळ्यासमोर मरण दिसतंय डॉक्टर. मरताना तरी माझी इच्छा पुरी करा आणि सुखाने मरू द्या मला. डॉक्टर, माझ्या डिंपल्सची लगीन करा डॉक्टर. नाही तर हे काम करा, मला तुमच्या हाताने इथंच मारा, म्हणजे मुक्ती मिळेल या सगळ्यात. डॉक्टर, तुम्ही देव माणूस व्हायचा. आता तुमच्याच हातात आहे मला जगवायचं का मरायचं ते. आता जर मी टिम्पलशी लग्नाला नाही म्हणालो तर सगळ्यांच्या नजरेतून उतरेन आणि मला हे परवडणार नाही. हीच संधी आहे गावातल्या माणसांच्या नजरेत मोठं व्हायची. ती सोडून नाही चालणार, कारण याचा मला यानंतर फायदाच घेता येणार आहे. बाबू दादा, अहो काय करता तुम्ही? डॉक्टर, या गोळ्या घ्या, चारा मला सगळ्या, म्हणजे याच्यातनं सुटेल मी. आणि तुम्हाला कोणी म्हणणार पण नाही टिम्पलचे लगीन करा म्हणून. बाबू दादा, काय बोलताय तुम्ही? मला समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर दुःख अजिबात बघवत नाही. मला त्रास होतो कारण मी हळव्या मनाचा आहे खूप. आणि तुम्ही तर आपल्या आहात, मग तुमचा त्रास का सहन करणार नाही मी? आणि तुमचा त्रास का होईल मला? मी डिम्पलशी लग्न करायला तयार आहे. हा, काय म्हणताय तुम्ही? खरंच बोलताय ना? मंगलवाहिनी, बघितलं का? उगाच नाही आपण आहे ना देव माणूस म्हणत. का तुम्ही संन्यास घेतला होता, पण बापूदादा आणि डिंपलसाठी तुम्ही एवढं मोठं वचन मोडलं. तुम्ही वेगळाय, तुम्ही लईच वेगळाय डॉक्टर. हा, देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा.